देशात मान्सून 4 जूनच्या दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे, तर विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरात पुढील 5 दिवस काही ठिकाणी ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। मान्सून 4 जूनच्या दरम्यान केरळ आणि तमिळनाडूमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। मान्सूनने आजही त्याच जागेवर मुक्काम केला, पण मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे, त्यामुळे 4 जूनच्या दरम्यान मान्सून केरळसह तमिळनाडूच्या काही भागात प्रगती करण्यास पोषक हवामान आहे। तसंच मान्सून आग्नेय आणि नैऋत्य अरबी समुद्राचा काही भाग, लक्षद्वीप बेटे, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापण्याची ही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। राज्यातील 2 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज देण्यात आलाय। आज कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज व्यक्त केलाय, तर इतर जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पुढील 5 दिवस काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे। विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातही पुढील 5 दिवसांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसंच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही पुढील 5 दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।